आहे आणखी एका प्लगिन्सच्या व्हिडिओमध्ये. सो आपण बघूया की आयकनसाठी कुठले प्लगिन्स यूज करू शकतो. बेसिकली आता आपण काय करणार आहे की हे जे होम प्रॉडक्ट्स पेमेंट्स आणि प्रोफाईलसाठी जे आपण डॉट वापरले त्याच्याऐवजी आपण ॲक्च्युअल आयकन वापरणार आहे. तर आपण चेक करूया की कुठले असे प्लगिन आहेत जे आपण तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता. आता तुम्ही एखाद्या आयकन्सचे काही प्लगिन्स असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जर ते आयकन्स वापरले तर ते तुमचे PNG मध्ये येतात. तुम्ही त्याला स्केल करायला गेलं तर ते पिक्सेलेट होतात किंवा तुम्हाला कलर्स चेंज करता येत नाहीत. सो त्याच्यासाठी फ्री आणि युनिव्हर्सल आणि चांगले आयकन्स कुठले आहेत. प्लगिन्समध्ये जाऊया आणि इथं आपण सर्च करूया मटेरियल आयकन्स. ओके, सो मटेरियल आयकन्स आपल्याला पाहिजेत गुगलकडचे. तर तुम्ही इथं चेक करा, हे आयकन डक, आयकन सेट, अहमद हे सगळे आहेत. तर आपल्याला चेक करायचं की गुगलचे कुठले. तुम्ही इथं बघल मटेरियल सिम्बल्स, गुगल फॉन्ट्स. ओके, सो तुम्ही इथं आतमध्ये जाऊन डिटेल्स बघू शकता. हे स्पेसिफिकली गुगलनं केलेले आहेत. गुगल फॉन्ट्सनी मटेरियल आयकनची लायब्ररी क्रिएट केली तर गुगल फॉन्ट्स म्हणून येते. सो आपण रन करूया. ओके, आपण चेक करूया की आपल्याला तिथं कुठले कुठले आयकन्स मिळतात. गुगल आयकन्सची लायब्ररी भरपूर मोठी आहे. तर तुम्ही जर इथं बघितलं सगळे आयकन्स हे तुम्हाला SVG मध्ये आयकन्स मिळतात. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्ही आउटलाईनवाले बघू शकता, राऊंडेडवाले बघू शकता, शार्प एजेसवाले पाहिजे असेल तसे बघू शकता. आपण आउटलाईन ठेवू, तुम्हाला वेट जे पाहिजे. ओके, सो बेसिकली फॉन्ट टाईपमध्ये वेटचं काम करतं. आपण 400 ठेवू. तुम्हाला फिल्ड पाहिजे असेल फिल्ड आयकन्स तुम्ही बघू शकता. ओके, सो भरपूर कस्टमायझेशन इथं आहेत. ग्रेड डार्क थीमला पाहिजे असतील तर तुम्हाला डार्क थीममध्ये मिळू शकतं. एम्फोसिस पाहिजे असेल तर एम्फोसिसवाला मिळतं, थोडं डार्क हे मिळतात. सो आपल्याला नॉर्मल आयकन्स पाहिजेत. ओके, तुम्हाला साईज जो पाहिजे तो तुम्ही ठेवायचा. ओके, आता होमसाठी आपण इथनं सर्च करू होम. ओके, सो होमसाठी हे भरपूर इथं आयकन्स आलेले आहेत. तर ह्यातला आपल्याला जो होमचा आपल्याला जो आवडेल असा आयकन आपण चेक करूया. बेसिकवाला आयकन आपल्याला पाहिजे. ओके, ठीक आहे, आपण हा आयकन उचलूया. आपण ह्याला क्लिक केलं की हा आयकन इथं आला. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या लेआउटमध्ये टाकायचं. हा ऑटो लेआउटमध्ये असल्यामुळं त्या आतमध्ये गेला. ओके, सो हा मी इथनं डिलीट करून टाकतो. हा तुमचा आयकन सेट झाला. ओके, आता हा आयकन तुम्हाला म्हटलं तसं हा एडिटेबल आयकन आहे. तुम्हाला जो कलर पाहिजे तुम्ही इथं देऊ शकता. ओके, कलर्स वगैरे जे पाहिजे तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला नोट्स वगैरे काही एडिट्स करायचे असतील तसंही तुम्ही करू शकता. हे बघा, मला डिटेलमध्ये एकदम मिळतं. पाहिजे तसं तुम्ही एडिटिंग करू शकता. ओके, सो आपण नेक्स्ट बघूया प्रॉडक्ट. जनरिक एक आयकन टाकू. आता आपण फार डिटेलमध्ये नाही जाणार, फक्त जस्ट बघतो की कुठले कुठले कशा टाईपचे आयकन्स आपल्याला मिळतात. हे तुम्ही बघितलं की 2 आयकन पण ऍड केले. अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे ते आयकन्स तुम्ही या लायब्ररीमधनं सर्च करून टाकू शकता. ओके, सो डेफिनेटली तुम्ही हे यूज करा. त्याच्यानंतर आणि काही आहेत यूज आयकन्स म्हणून आहेत. तर यूज आयकन्सची लायब्ररी तुम्ही रन थ्रू करू शकता. तर यूज आयकन्समध्ये पण थोडी स्टाईल त्यांची वेगळी आहे. बट येस, फ्रीमध्ये जाऊन तुम्ही इथनं हे आयकन्स घेऊ शकता. हे जर बघितलं तर आपण एक आयकन ॲड करू. तर हा आयकन ॲड झालेला आहे. हे पण तुम्हाला वेक्टर आयकन मिळतात. सो बेसिकली तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. तर या 2 आणि बऱ्याचशा लायब्ररीज आहेत. बट मटेरियल डिझाईन ही तुम्ही प्रायमरी लायब्ररी ठेवा. सेकंडरीसाठी तुम्ही यूज आयकन्स ठेवू शकता किंवा आयकन्स 8 ठेवू शकता. आयकन 8 मध्ये तुम्हाला PNGs मिळेल. ओके, धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.